याची तू होसी जयांबे जगदंबे जयांबे जगदंबे नवरात्रीला नवरूपे तू। आई जगदंबा भवानीचं स्तुती स्तवन पूजन उपासना या 9 दिवसामध्ये करतात। या नवरात्री 9 दिवसामध्ये आईनं काय केलं तर महिषासुर नावाचा महाभयंकर राक्षस तिनं मारला। महिषासुर म्हणून तर तिला महिषासुर मर्दिनी म्हणतात। दुर्गे दुर्गट बारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी। ही माँ जगदंबा भवानी भक्ताचं कष्ट जन्म मरणाचा फेरा चुकवणारी आहे। जन्म मरणाचा फेरा चुकवणारी तिच्या या पर्व काळामध्ये ज्याचा मृत्यू झाला समजावा त्याचा सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकला। विठ्ठल विठ्ठल नवरात्रीच्या पर्व काळात मृत्यू आला स्वर्गीय सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांना जन्म मरणाचा फेराचा चक्कर चुकला असं म्हणायला काही हरकत नाही। दुसरी एक कौतुकाची गोष्ट सांगते। सौभाग्यवती स्त्री ज्या दिवशी तिच्या कपाळी कुंकू लागतं लग्नात मध्ये आणि भांगामध्ये सिंदूर भरल्या जातो ना त्या दिवसापासून सौभाग्यवती स्त्रीची एकच इच्छा असते की हे सौभाग्याचं लेणं घेऊन मला मृत्यू यावा। त्याला इच्छा मरण म्हणतात आणि ते इच्छा मरण या स्वर्गीय लक्ष्मीबाईंना आलंय। विचार करा अंथरुणात पडणं नाही कपड्यात घाण होणं नाही छातीत चमक निघावी आणि त्याच क्षणाला शेवटचा श्वास घ्यावा आणि आई जगदंबेच्या धामाला जावं असा योग मरणाचा असं मरण येणं याचा अर्थ असा आहे संतांच्या शब्दामध्ये याजसाठी केला याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। शेवट सुंदर झाला पाहिजे आणि खरंच स्वर्गीय लक्ष्मीबाई यांचा शेवट
सुंदर झालं. शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट सुंदर होणं आपल्या जीवनाची सफलता आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जाणो सत्य आहे, इथं कोणी अमर नाही. इथं नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. जायचं आहे पण आपण जातो कशी त्या गोष्टीला फार महत्व आहे. इथं कोणी अमर आहे का? आज मेला पंजा मेला बाप मस्त गेला. ओ देखत ना तू बंधू तोही दैसा झाला. देखत ना तू बंधू तोही दैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ऐकायला खूप जड वाटतंय पण सत्य माणसानं स्वीकारलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना जायचंय. अगोदर जे गेले, पाठीमागून जे येणार आहे ते सुद्धा या जगाचा निरोप घेणार आहे. बरं कधी जायचंय कुणाला माहिती नाही, पण जायचं आहे. आपल्या सगळ्यांना, सगळ्यांच्या आयुष्याची सांगता होणार आहे. थोडंसं माझ्यासोबत बोला बनशेंद्रा. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक बनशेंद्रात होती? 200 वर्ष अगोदर एक तरी हात उंच करा. 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती जण होते इथं? आणखी 200 वर्षानंतर किती जण राहणार आहे? कोणीच नाही. याचा अर्थ काय? आपल्याला जायचंय. उपजला पिंडा मरण सागाती, मरती उपजती, मरती उपजती समेती ते. उपजला पिंडा मरण सागाते, मरते उपजते, उपजते सवे. उपजल्या पिंडा मरण सांगाती, म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. हो नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह
सावधान. अनेक पुराव्यातून एकच सार आहे की ज्याचा जन्म झाला त्याला जगाचा निरोप घ्यावा लागणार. मृत्यू माणसाच्या जीवनातलं सत्य आहे. भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये, आता देवीचाच पर्व काळ आहे सगळा म्हणून देवी भागवतातलं उदाहरण सांगते. देवी भागवतामध्ये राजा परीक्षितीची अशी कथा आलेली आहे. राजा परीक्षिती खूप चांगला राजा, धर्मात्मा, आणि त्या राजाच्या हातने चूक घडली. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये त्यानं मेलेला साप अडकवला. चांगला राजा, पण दुर्बुद्धी फुटली त्याला. कशानं? जरासंधाचा टोप, ज्या जरासंधानं तो अनितीनं आणलेला, भीमदादानं त्याला मारून तो अगदी आपल्या कोशागारामध्ये ठेवलेला, उचलला तो टोप, घातला डोक्यात. आपलं शास्त्र सांगतं कुणाचेही कपडे माणसानं घालू नये आणि कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नये. अन्न खात असताना, दुसऱ्याचं वस्त्र अंगावर घालत असताना काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आपण की त्याच्यातून आपल्याला काही दोष लागतील का, त्यातून काही आपल्याला विकार लागतील का. जुनी माणसं सांगतात कुणाची चप्पल कधी चोरू नये, दुसऱ्याची चप्पल कधी पायात घालू नये. ऐका, दुसऱ्याची चप्पल, दुसऱ्याच्या घरची छत्री आणि दुसऱ्याच्या घरचा कुंकवाचा करंडा, या 3 गोष्टी कधीच आपण आपल्या घरी आणायच्या नाही. या 3 गोष्टीची काळजी घ्यायची. छत्री, चप्पल आणि कुंकवाचा करंडा, या 3 गोष्टी कधी आपल्या घरी आणू नये. जर आपण या 3 गोष्टी, दुसऱ्याची नजर चुकवून आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दोष लागतो. काहीतरी चुकीचं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. काही लोकांना खूप चप्पल चोरण्याचा नाद असतो. खराब चप्पला सोडायच्या आणि चांगल्या चप्पल घेऊन जायच्या. चप्पल घेऊन जाणं म्हणजे दुसऱ्याचे दरिद्री आपण आपल्या घरी आणणं आहे. कधी त्या वस्तू आपण आपल्या घरी आणू नये. आता तुम्ही म्हणाल छत्री सुद्धा कधी आपण दुसऱ्याची आपल्या घरी आणायची नाही. कुंकवाचा करंडा कधी आणायचा नाही. तर काही गोष्टी माणसानं आपल्या घरी आणत असताना, काही गोष्टी स्वीकारत असताना 1000 वेळा विचार करावा. म्हणून अन्न कुणाच्या घरचं खावं याचा पण विचार करावा. आणि आपण वस्त्र कुणाचं घालतोय आपल्या अंगावरती त्याचा सुद्धा माणसानं विचार करावा. सोन्याचा टोप होता पण तो जरासंधानं डोक्यात घातलेला होता. आता ज्याच्या बुद्धीमध्ये सगळे वाईटच विचार भरलेले, त्याच्या डोक्यात चढलेला टोप तो काही चांगला राहिला असेल का? तर त्या टोपाला सुद्धा त्या बुद्धीचा लागलेला विकार, परीक्षितानं सहज डोक्यामध्ये टोप घातला आणि त्याची इच्छा झाली आपण शिकार करण्यासाठी जाऊ. शिकार करणं हे पाप आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? शास्त्रामध्ये 7 प्रकारची पाप सांगितलेली आहेत. द्यूतंच मासन मदिराच वेशा, मृगयार्थ चौर्य परदार सेवा. हे 7 प्रकारची पाप आहेत. द्यूत, मांस भक्षण करणं, परदार सेवा, व्यभिचार, चोरी करणं, हे 7 प्रकारचे पाप आहेत. मृगयार्थ चौर्य म्हणजे शिकार करणं, चोरी करणं, हे 7 प्रकारचे पाप आहेत. त्याच्यामध्ये एकाच पापाचं चिंतन करायचं आपल्याला. मृगया करणं म्हणजे शिकार करणं. ज्या ज्या राजा महाराजांनी शिकार केली त्या महाराजांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या. राजा दशरथ शिकार करायला गेला आणि शाप माथी घेऊन आला. शाप मिळाला त्याला आणि अंतकाळी अशी अवस्था झाली राजा दशरथाची. मरण समयी मज राम दिसेना, जन्म कशाची आत्मवंचना. सहजन तोडी जीव बंधना, सहजन सोडी जीव बंधना. दाटला चहूकडे अंधा, क्षमा करी तू मज कौशल्ये. क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले, क्षमा प्रजाजन करा चाललो. सुख दुःखाचा पार, दाटला चहूकडे अंधा. प्रार्थना केली की आज जे पाप माझ्या जीवनामध्ये केलं मी, शिकार खेळत असताना, शिकार करत असताना, अगदी त्या गोष्टीचं फळ आज मला भोगावं लागतंय. कान देऊन ऐका.
माझ्या ताई दादांनो, शिकार करण्यासाठी राजा दशरथ गेला आणि दशरथ राजाच्या जीवनामध्ये मोठं संकट आलं की पुत्रविरहामध्ये मरण्याचा शाप त्या राजा दशरथाला प्राप्त झाला. शिकार करण्यासाठी राजा परीक्षिती गेला, तो देखील शापच माथे घेऊन आला. राजा, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल आणि त्या शापाला सामोरं जावं लागलं, मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं. पण लक्षात घ्या राजा परीक्षिताला, जेव्हा परीक्षितानं शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातला आणि साप घालून राजा तर निघून गेला, पण शमीकाचा पुत्र आला शृंग, त्यानं पाहिलं, अरे माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी साप घातलेला आहे. एवढी थट्टा, एवढी विटंबना साधूची. अरे साधू ही विटंबनेची गोष्ट नाहीये, थट्टेची मस्करीची गोष्ट नाहीये की आपण त्यांची 4 चौघामध्ये जणू काय आपला मित्र आहे, आपला नातेवाईक आहे, आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, की गावातली टाकून दिलेली वस्तू आहे की आपण त्याची थट्टा करतोय, असा समज असेल डोक्यामध्ये आपल्या, तर बाजूला काढून टाका. साधू थट्टेची वस्तू नाही, ते सन्मानाची आणि पूजेची, आपण पूजा करावी असं ते ठिकाण आहे. पण थट्टा घडली राजा परीक्षिताकडनं. पोरानं शाप दिला, ज्यानं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये साप अडकवला त्याला 7 दिवसामध्ये तक्षक सर्प दंश करेल. शाप दिला, मुलगा रडू लागला. वडील समाधीतून बाहेर आले. काय केलं बेटा तू? हे शाप दिला बाबा. अरे ज्या राजाला शाप दिला ना तो राजा खूप चांगला आहे. उगीच शाप दिला, पण बाबा साधूची थट्टा मस्करी भविष्यात कुणी करू नये याच्यासाठी मी हे केलं. आणि सत्य सांगते, संतांची सेवा करता आली तर करा, नाहीतर विनाकारण साधू संतांची थट्टा मस्करी, त्यांची टिंगल टवाळी करण्याचं काही कारण नाही. आमच्या परिवाराचे गुरु श्रद्धेय गणेशानंद सरस्वतीजी महाराज, इंदुवासिनी संस्थान पिंपळनेर, बाबांचा बराच काळ अगदी उत्तर भारतामध्ये गेलेला, आता ते नाही आहेत, समाधीस्थ आहे. त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आहे, जी माणसं अज्ञानात किंवा समजदारीनं साधू संतांची थट्टा मस्करी करतील, खिल्ली उडवतील, संन्याशी लोकांनी अंगाला राख लावलेली असते. तुम्ही जर द्वेष, मत्सर, कपट, मंदबुद्धी, कुठेतरी स्वतःला मोठं समजणं या आविर्भावात जर साधूची थट्टा करायला गेलात, त्यांची चेष्टा करायला गेलात, तर त्यांनी अंगाला राख लावलेली असते. त्यांना आपण जाऊन खेटाल तर आपल्याला हे राखच लागेल. पण भक्तिभाव, श्रद्धा, समर्पण या भावनेनं जर पवित्र अंतःकरणानं आमच्या जवळ आलात तर ही राख अंगाराहून तुमच्या कपाळी लागल आणि तुमच्या जीवनाची इडापिडा निघून जाईल. जेव्हा एक सामान्य जीव साधूचा छळ करत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं अल्प कालावधीमध्ये आयुष्य, वैभव, श्री या गोष्टी कमी व्हायला लागतात. आयुष श्रियम यशो धर्मम लोकान आशिषे एवच हंती श्रेयांश सर्वाणी पूसो महदती क्रमः. अल्प कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं आयुष्य, वैभव, यश या सगळ्या गोष्टी संपुष्टात येत असतात. पण कधी साधूची थट्टा, टिंगल, मस्करी या गोष्टी आपण जीवनामध्ये करायच्या नाही. राजा परीक्षितीला शाप मिळाला, 7 दिवसात तुझा अंत होईल. महाराज म्हणतायत, बेटा तू उगीच शाप दिला, राजा चांगला आहे, पण जाऊन सांग आयुष्याचे 7 दिवस शिल्लक आहेत. राजा परीक्षितीला सांगितलं, महाराज तुमच्या आयुष्याचे 7च दिवस शिल्लक आहेत. आता भागवतात तो भागवत ऐकायला गेला आणि देवी भागवतात सांगितलं की राजा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. 7 दिवसात मरण. राजा परीक्षितीनं रात्रीतून 7 मजली इमारत उभी केली आणि 7व्या मजल्यावर जाऊन बसला. मग त्याच्या एकच डोक्यात 7व्या दिवसाचा काळ टळला की मृत्यू टळला. तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? चांगदेव महाराज काळ आला की समाधी लावून बसायचे. 100 वर्षाची मर्यादा माणसाच्या आयुष्याला, मानवी जीवनाला, पण जगले किती? 1400 वर्ष. कशाचा प्रकार आहे हा? मृत्यू काळ आला की समाधी लावली होती त्यांनी, ते त्याचं कारण. मग अशा काही घटना आहेत. राजा परीक्षितीनं विचार केला, जर काळ घ्यायला आला तर त्यावेळेला आपण अशा ठिकाणी जाऊन बसायचं की तिथे तक्षक येऊ शकणार नाही आणि मृत्यूचा एवढा काळ टळला, तेवढी वेळ संपली की परत आपल्याला मरण नाही. 7वा दिवस उगवला आणि 7व्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेला, सूर्यास्त झाला की त्याचं मरण टळणार होतं. सूर्यास्तापर्यंत तो जिवंत राहिला पाहिजे होता. राजा परीक्षितीनं पूर्ण स्वतःला वाचवण्याचा कडेकोट बंदोबस्त केला, पण तक्षकाच्या लक्षात आलं की परीक्षित स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. असा त्यानं फणा विस्तारला की पूर्ण काळोख झाला, सूर्यच फण्याखाली लपला.
अंधार दिसायला लागला. साधूच्या रूपामध्ये फळं घेऊन तक्षक आला आणि सांगितलं शिपायांना, तुमच्या राजाला ही फळं द्या. आता सूर्य अस्त झालेला आहे, मृत्यूचं भय टळलेलं आहे. ही फळं प्रसाद म्हणून खा म्हणा, दीर्घकाळ जागा असं सांगा. आम्ही राजासाठी यज्ञ केला असं खोटं सांगितलं. फळं घेऊन ते शिपाई वरती आले. म्हणे महाराज अंधार पडलाय, दरवाजा उघडा. अरे म्हणे अजून वेळ आहे. म्हणे बहुतेक तुमचं घड्याळ चुकलंय. घड्याळ चुकलेलं नव्हतं, काळाची घडी जवळ आलेली होती. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. मृत्यूचा काळ जवळ आलेला होता. महाराज मृत्यूची वेळ आपली संपली, अंधार झालाय. म्हणे विश्वास बसत नाही. खिडकीतून पाहतो, खिडकी पाहिली उघडून, तो पूर्ण अंधार दिसला. म्हणे खरंच आपला मृत्यू टळला. शिपायांकडनं बोरं घेतली, फळं घेतली, मंत्र्यांना बोलावलं, आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांना फळं खायला दिली. एक फळ घेतलं, दाताखाली दाबलं आणि फोडलं तर पाहिलं ते किडकं होतं. राजानं विचार केला, आपण तर काळाला मात दिलाय, पण निसर्गाच्या विरोधात आपण हे जे काम केलंय, साधूचा शाप खोटा ठरवलाय. एक निमित्त मात्र यात निघालेली आळी गळ्याला लावून घेऊ आणि असं समजू की आपल्याला तक्षकाने दंश केला. आपण निसर्गाला सुद्धा हुलकावणी द्यायची नाही. म्हणजे हे माझं बोलणं तुम्हाला समजण्यासाठी सोपं सांगते. वास्तुशांतीची पूजा काही लोक सत्यनारायणाच्या पूजेवर कशी भागवतात, तशातला थोडा प्रकार. तक्षकच चावायचा होता, पण तक्षक नाही ना, त्याला टाळलं वाटलं राजाला, म्हणून ही आळी गळ्याला लावून घेऊ म्हणजे निमित्त मात्र होऊन जाईल. उचलली आळी, गळ्याला लावली, पण काळ कोणाला सोडत नाही. तो होता तक्षक. असा चावा घेतला आणि राजाचा तिथे अंत झाला. याचा अर्थ काय? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. जाणं ठरलेलं आहे, ज्या वेळेला आपल्याला जायचं आहे. याचा पूर्ण दृष्टांताचा एकच सार आहे, मृत्यू नावाची गोष्ट माणसाला चुकल्या जात नाही. काही लोक म्हणतात आम्ही खूप चांगलं चांगलं खाऊ, काजू बदाम पिस्ता अक्रोड मनुका काय काय खाऊ, दीर्घकाळ जगू. लक्षात घ्या, खूप खाल्लं तरी जावं लागणार, कमी खाल्लं तरी जावं लागणार. फरक एवढाच आहे, कमी खाल्लं तर चौघाच्याच खांद्यावर जाताल, जास्त खाल्लं तर 4 ऐवजी 8 लोक लागतील. का? क्षेत्रफळ वाढेल. याच्या पलीकडे असा काही दुसरा बदल होणार नाही. पण जाणं हे सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल मृत्यू नावाची गोष्ट कुणाला चुकवता येत नाही. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, जय हो. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मरण कुणाला चुकवता येत नाही, पण आपण मरतोय कसं त्या गोष्टीला फार महत्व आहे. नवरात्राच्या पर्व काळामध्ये लक्षात घ्या, रोज एका देवीची स्तुती असते या नवरात्रामध्ये. ती पहिल्या दिवशी शैलपुत्री म्हणून साकारते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, नंतर ती चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी,
काल रात्री महागौरी सिद्धिदात्री अशा रूपामध्ये ती नटलेली असते आणि अगदी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या रूपाचं ज्या वेळेला स्तुती स्तवन पूजन केल्या जातं त्या पर्व काळावरती लक्ष्मीबाई यांना देवाघरी जाण्याची आज्ञा येते. याचा अर्थ त्यांचं जीवन सफल झालंय. तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची सारे तुका म्हणे का मरणेची सारे तुका म्हणे तुका म्हणे का मरणेची सारे उत्तमाची मुल्या कीर्ती मागे उत्तमाची मुल्या उत्तमाची मुल्या कीर्ती मागे रती माई के दुखाती जनिते रती माई के दुखाती जनिते रती माई के दुखाती जनिते रती माई के दुखाती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. दरवर्षी नवरात्र येणार आहे आणि या नवरात्रामध्ये या लेकी बाळींना आपल्या आईची आठवण येणार आहे वर्षानुवर्ष. याच नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी आमच्या आईचं पुण्यस्मरण आलं होतं. याच नवरात्रामध्ये माझी माय आई जगदंबेच्या धामाला गेली होती. ही आठवण या लेकी बाळींना पूजाताई आणि आरतीताई या दोघींना आठवण येणार आहे. खरं तर आईचं जाणं म्हणजे आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटणं आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळप त्या उडात रख रख त्या रानात नाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. ऐसी का बळ्याची जाती ऐसी का बळ्याची जाती ऐसी का बळ्याची जाती ऐसी का बळ्याची जाती
विधाते महाराज आणि भगत बाबांसाठी एकदा टाळी वाजूयात आपण. फार सुंदर. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईचं काय वर्णन करावं. आईचं वर्णन करण्यासाठी समुद्राची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद बनवला आणि साक्षात गणपती बाप्पा जरी लिहायला बसला, मा शारदा जरी सांगू लागली तरी पण आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. एवढी आईची महती आहे. तिच्या प्रेमाला तोड नाही. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळ्यात धाक दाखवूनही ज्याला प्रेम करता येतं त्याला बाप म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेमच करत राहते तिला आई म्हणत असतात. तिच्यासारखं प्रेम या त्रैलोक्यात दुसरं कोणी करू शकत नाही. एका आईचं सगळं वैभव, सगळी श्रीमंती, सगळं प्रेम तिच्या त्या लेकरावरती एकवटलेलं असतं. तिला विचारा तुमची संपत्ती कोणती, ती म्हणते माझं बाळ. तुमचं वैभव म्हणे माझं बाळ. तुमचा श्वास म्हणजे माझं बाळ. एक लेकरा पलीकडे तिला दुसरं जगच नाही. बाळ माझीचे पिढे बाळ पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणातीचा विकळ प्राणतीचा विकळ सूत्र दोरी एक देव ऐसा मातेचा स्वभाव प्राणतयेचा विकळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव जिचे पिढे बाळ प्राणतीयचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव प्राणतेचा विकळ विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव. या प्रमाणातून एकच सिद्ध होत आहे की आईच्या
आईचा श्वास, तिचं जीवन, तिचं सगळं काही तिचं बाळ आहे. त्याच्या पलीकडे तिला मोठं विश्व दुसरं कोणतं नाही. एक सोपा सगळ्यांच्या अंतःकरणाला भावेल असा एक विचार आहे, एक सूत्र आहे, एक प्रश्न आहे. एका आईला विचारा, या जगात सगळ्यात सुंदर काय? ती म्हणाल फक्त माझं बाळ. भलेही ते आपण पाहिल्यावर आपल्याला किळस येईल, डेकडात टाकलं तर ओळखू येणार नाही, नाकातून गंगा जमुना वाहतील. कितीही घाणेरडं काळं कुट्ट, नाकात डबडबलेलं, डोळं पाणावलेलं, असं ते विचित्र दात गंजलेलं बाळ असू द्या, पण त्या आईला विचारा सगळ्यात सुंदर काय? ती म्हणते माझं बाळ. हे आईचं प्रेम आहे. मग ती आईच आपल्याला सोडून जाणं आपल्या जीवनातला मायेचा प्रेमाचा सागर आटणं आहे. आई आहे तोपर्यंत किती लोकांना मरणिया गेली माया, मरणिया गेली माया, मरणिया गेली माया, मरणिया गेली माया. मग तया कोण बुझे, मग तया कोण बुझे, मग तया कोण पुसे, मग तया कोण पुसे, मग तया कोण पुसे. मरोनिया गेली माया, मग तया कोण बुझे. आई आहे तोपर्यंत आपलं जग हे आनंदानं भरलेलं आहे. आई गेल्यानंतर तिची किंमत कळते. आईच्या आठवणीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडले. ज्या वेळेला ते निघाले होते मथुरेला, गौरणी म्हणत होत्या, नको नेवू भगवा अक्रूरा, नको नेवू भगवा. अक्रूरजी देवाला घेऊन जाऊ नका. भगवान गेले, कंस मारला, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं, आई वडिलांची कारागृहातून सुटका केली, देवकी मातेनं 56 प्रकारचे पक्वानं बनवले, एक लोण्याची वाटे लावली, कान्हा आता जेवण कर. भुकेजलेले भगवान ताटाला लोण्याची वाटी पाहिली की ढसा ढसा रडायला लागले. का? आई तू अनेक पदार्थ बनवत जा, पण माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. का लाला? लोणी तर तुला खूप आवडतं, या लोण्यासाठी तर तुझ्यावर आळ आला होता, तुला चोर म्हणत होते, माखन चोर म्हणत होते. का तुला लोणी नको? ते तर आवडतं ना तुला. आई हे लोणी पाहिलं ना, मला माझ्या आई यशोदेची आठवण येते ग, म्हणून माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक रडला. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार माई शबरीला भेटण्यासाठी जेव्हा गेले, शबरी मा वाट पाहत होती. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम. मा शबरी वाट पाहत होती. भगवान गेले. शबरी आईनं बोरं खाऊ घातली. लक्ष्मणजी म्हटले, प्रत्येक बोर टोचलेले पाखरांनी खाल्लीत का? माई शबरी म्हटली, नाही. क्षते खगांची नभेत देवा, मीच चाखला स्वये गोडवा. ती पाखरांनी खाल्लेले नाहीत देवा, माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिले. शुद्ध दाताने चाखून पाहिले की लक्ष्मणजीचं नजर लगेच त्याच्या दाताकडे गेली. एवढा गंज चढला हिच्या दातावरती, म्हणते माझ्या शुद्ध दाताने चाकली. कशाची शुद्धता? भारीतल्या भारी दंत मंजनची शुद्धता नाही, तर नामाच्या शुद्धतेचा तो प्रभाव. रामरायाचे डोळे भरून आले. देवा तुमच्या तोंडात आंबट किंवा तुरट बोर जाऊ नये म्हणून मी अगोदर चाखून पाहिली. आपल्या लेकराला जिभेला चटका बसू नये, तिखट पोटात जाऊ नये, चांगलं जे आपल्याला खाण्यायोग्य आहे असंच अन्नपदार्थ माझ्या लेकराच्या तोंडात जावा, याच्यासाठी आई अगोदर पदार्थाची चव घेते, नंतर लेकराला खाऊ घालत असते. हा मातृत्व भाव आहे. आणि हाच भाव जेव्हा शबरी आईचा दिसला तेव्हा राम रडले. लक्ष्मणा, एवढ्या दूर वनात मला माझी माई कौशल्य दिसली रे आज या शबरीमध्ये. या शबरी आईनं आई कौशल्यासारखा भाव दाखवला बघ. आंबट किंवा तुरट बोर माझ्या तोंडात जाऊ नये याच्यासाठी हिनं विचार केला. याचा अर्थ असा आहे, आई आहे तोपर्यंत किती लोकांना कळेल हा भाग वेगळा, पण आई गेली ना तर पहाडासारखा माणूस असू द्या, जबाबदार व्यक्ती असू द्या, गावचा सरपंच असू द्या, नाही तर तालुक्याचा आमदार असू द्या,
अरे पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या, आई गेली की आईच्या आठवणीमध्ये माणूस पद प्रतिष्ठा पैसा बाजूला ठेवून मी एक आईचं लेकरू आहे या भावनेनं रडतच असतो. हा मातृत्व भाव आहे, ही आईची आठवण आहे. बस ही आईची आठवण पूजा आणि आरतीताई, पूजाताई आरतीताई या दोघी बहिणींच्या जीवनामध्ये राहणारच आहे. बस या आईसाठी यांनी जो केलेला प्रयत्न आहे तो सुंदर आहे. खरं तर जीवन सार्थक झालं या माई माऊलीचं, लक्ष्मी आईचं, की त्यांच्या आठवणीमध्ये मुलींनी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं मुली होऊन पोटाला जन्माला आल्या या मुलीच्या रूपामध्ये, पण मुलासारखी जबाबदारी तुम्ही दोघींनी पार पाडली, म्हणून आम्ही सगळ्याजणी तुमच्यासाठी टाळी वाजवतो. आज वैकुंठाला जाऊन मणिलोकाला जाऊन तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. बाळांनो, मुलगा नाही म्हणून ही खंत आज माझ्या मनातच राहिली नाही. मुलगा जे करत नाही ते मुलींनी आज करून दाखवले, म्हणून मी तुमच्यावरती खुश आहे. असा आशीर्वाद आपली माय माऊली तुम्हाला देत असेल. सार्थकता आहे, सफलता आहे. ती सफलता या अभंगात जी सांगितली ती प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, 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 नागित रिगेला जन्म वाया, नागित रिगेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला धर्म वाया, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला धर्म वाया. जय हो, जय हो, जय हो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जीवनाची सार्थकता सांगितली जगद्गुरु तुकोबा यांनी. आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत किमान टाळ वाजावा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जायचंय, पण तयारी केली पाहिजे आपण थोडीशी, की आपण गेल्यानंतर किमान टाळ वाजावा. याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती, लक्ष्मी आईंनी आपल्या मुलींना जे संस्कार लावले, लेकीबाळींच्या मनात हे चांगले विचार निर्माण झाले, याचा अर्थ हे सुद्धा आईचंच पुण्य आहे. तर असा विचार आपल्याही मुलाबाळांच्या मनामध्ये निर्माण व्हावा, याच्यासाठी आपल्याला हयातात चांगली पवित्र कर्म करावी लागणार आहेत. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला,
नाही तरी गेला जन्म वाया. माझ्या ताईंनो, मला पुढे खूप दूर कीर्तनाचा प्रवास आहे, त्याच्यामुळे वेळेमध्ये आपण कीर्तन पूर्ण करण्याचं इथे काम करणार आहोत. फक्त जाता वेळेला एवढंच एक सांगणार आहे की आपण आपल्या जीवनामध्ये शुद्ध भक्ती, भगवान परमात्माची सेवा, ईश्वर सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. माणसात देव पाहावा. कधीतरी कुणाच्या अडचणीत आपण धावून जावं. मोठ्याच्या लग्नामध्ये बकेट घेऊन पळणारे खूप असतात, पण गरिबाच्या लग्नात चांगले कपडे घालून उभं राहा, गरिबाच्या लग्नाची शोभा वाढेल. हे सूत्र किमान माणसाला कळालं पाहिजे. कधीतरी अडचणीतल्या लोकांसाठी आपला मदतीचा हात पुढे गेला पाहिजे. दीनदुबळ्याच्या अडचणीत आपण उभं राहिलं पाहिजे. तहानलेल्या पाणी, भुकेजलेलं अन्न, दारातून जाणाऱ्या याचकाला तो जर म्हणत असेल काहीतरी भिक्षा द्या, असेल आपल्या टोपल्यामध्ये एक भाकरी, तर त्यातली अर्धी भाकरी किमान कोरभर भाकरी देण्याचा प्रयत्न आपण करावा आणि आपला धर्म सांभाळावा. आपला जो हिंदू धर्म आहे, आपण ज्या धर्मामध्ये, ज्या परंपरेत जन्माला आलेलो आहोत, तो फार पवित्र धर्म आहे. हा सनातन धर्म जो आहे, हा जो हिंदू धर्म आहे, या धर्मामध्ये जिवंत असतानाच माणसाला मुक्ती प्राप्त कशी होईल असे सगळे सूत्र सांगितलेले आहे. मग आपण ऋषीमुनींसारखी तपश्चर्या करायची का, उलट टांगून घ्यायचं का, गळ्यापर्यंत पाण्यात थांबायचं का, लेकरा बाळाला लगेच त्यांच्यावर पाणी सोडून आपण वनात निघून जायचं का, असलं अजिबात नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. ज्ञानोबा सांगतात आसोनी संसारी आणि जिव्हे वेगू करी. प्रपंच करा आणि परमार्थ करा. शरीरानं संसार करा, मनानं परमार्थ करा. हे सगळं आपल्या संतांनी, शास्त्राने आपल्याला सांगितलंय. एवढे उत्सव आहेत आपल्या हिंदू लोकांच्या जीवनामध्ये. चैत्र महिन्यापासून ते शेवटापर्यंत, वैशाखापर्यंत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, तर हे पूर्ण जे 12 महिने आहेत, या पूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात एक पर्व काळ आलेला आहे. कशासाठी? आमच्या हिंदू धर्मातले लोक शेतातले काबाड कष्ट करतात, नोकरी करतात, उद्योग करतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात. मग हा सगळा व्यापार, लेकरा बाळांची व्यवस्था पाहत पाहत कुठे देवाकडे पाठमोरी होऊ नये म्हणून आठवणीनं तुमच्या जीवनामध्ये मागे झाले गणपती, आता आल्या देवी. मग हे सगळे उत्सव चालूच असतात. हे झालं की लगेच लक्ष्मीपूजन, दसरा झालं की लक्ष्मीपूजन, लक्ष्मीपूजन झालं की लगेच दत्त जयंती. ह्या सगळ्या गोष्टी अखंड चालू आहेत आपल्या जीवनामध्ये. मग मकर संक्रांती, तुकाराम बीज, शिवरात्री, या सगळ्या गोष्टी आपण विसरूच नाही. याच्यासाठी अखंड आपल्या जीवनात स्मरण घडावं, नामस्मरण घडावं, चिंतन घडावं, उपासना घडावी. ही हिंदू धर्मच एवढा सुंदर आहे आणि या धर्माचे आपण उपासक आहात. या धर्माप्रमाणे जरी तुम्ही जगलात आणि धर्म जपण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी जीवनाला सफलता प्राप्त होईल, जीवन यशस्वी होईल. आपलं मरावे पर कीर्ती रूपी उरावे, लक्ष्मी आईंच्या सारखं आपलं जीवन सफल होईल. म्हणून याच्याकरता सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. खरं तर आज सगळ्यात मोठं दुःख पूजाताई, आरतीताई तुमच्या दोघींच्या जीवनामध्ये आहे. आज तुम्हा दोघींना आठवत असेल आईच्या मांडीवर नाहीलेलं, त्याच्या मांडीवर बसलेलं, तिच्या हातानं आपल्या तोंडात चिमुकल्या तोंडामध्ये भरलेला घास, तिनं फिरवलेला मायेचा हात, तिच्या पदरामागे लपून दोघींनी केलेल्या खोड्या असतील, आईच्या मांडीवर बसण्यासाठी दोघींची चाललेली लगबग असेल. आठवत असेल आईनं बालपणी केस विंचरून आपल्या वेण्या घातलेल्या, सगळं आठवत असेल. तिनं उपवास धरला ना आपल्या पोटाची व्यवस्था केली. जिनं कधीच मुलगा आणि मुलगी हा भेद अंतःकरणामध्ये आणला नाही आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हा दोघींच्या जीवनामध्ये जिनं ठेवली नाही, अशी आई आज आठवत असेल. आज तुमच्यासाठी सारा जग आहे, पण जग दाखवणारी आई आज तुमच्या जीवनात नाही. आई कुणाची असू द्या, पूजाताई, आरतीताईची आई असू द्या किंवा तुमची माझी आई असू द्या, आई आईच असते. तिचं मोल कुठल्या शब्दामध्ये आपण करावं, तिचं वर्णन करत असताना शब्दांना सुद्धा मर्यादा लागते. आईचं महत्व, आईची महिमा, आईचं कौतुक काय करावं. इथे मी मगाशीच सांगितलं की सरस्वतीची वाचा कुंठित होईल आणि गणपतीच्या बाप्पांच्या लेखणीला पूर्ण विराम लागेल, एवढं तिचं महत्व आहे. आज सगळं जग आहे पण आई नाही. सणावाराला, सणासुदीला पुरणपोळी बनवत असताना किंवा दिवाळीच्या सणाला तुम्हाला आठवण येणार आहे आईची. कारण ज्या ज्या वेळेला आई जगात होती त्या त्या वेळेला तिनं कधीच तुम्हाला सोडून दिवाळी केली नाही. तुम्हाला फोन न लावता तिनं दसरा साजरा केला नाही. तुम्हाला फोन न करता तिच्या गौरी गणपतीसुद्धा बसल्या नसतील. पण आता हे सगळं तुम्हाला एकटीला करायचं आहे. आई गेली पण आई तुम्हाला दिसेल तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये.
देवघराला लटकलेल्या माळीमध्ये, हंबरणाऱ्या गायीमध्ये, वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये, दारात काढलेल्या रांगोळीमध्ये माई दिसेल. हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आईची आठवण येईल तुम्हाला कधी, जेव्हा कोणीतरी आपल्या लेकीच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवल ना, आणि ते दृश्य जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या आईची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार. बस तुम्हा दोघी बहिणींना या पवित्र व्यासपीठावरनं एकच माझं सांगणं आहे की तुमचे वडील आहेत, त्यांना अशी जाणीवच होऊ देऊ नका की ते एकटे आहेत या जगामध्ये. अशी जाणीव नाही झाली पाहिजे. एवढं जरी तुम्ही केलं तर तुमच्या आईच्या आत्म्याला शांती लाभल्यासारखी होईल. एवढं सांभाळा. आणि बनशेंद्र हे गावसुद्धा खूप चांगलं आहे, माणसाला माया करणारं आहे, आपलेपणानं वागवणारं आहे. बस आपल्या सगळ्यांवरती भगवंताची आई जगदंबेची भरभरून कृपा व्हावी. या लेकीबाळींना या दुःखातून सावरण्याचं भगवंतांना बळ द्यावं. मा जगदंबा साक्षात शक्तिरूपाने यांच्या जीवनामध्ये संचारावी, एवढीच मी भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा नवरात्रीचं व्रत तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावं. रोजचे उपवास जरी नाही धरता आले, 40 दिवसाचा, 1.5 दिवसाचा किंवा अष्टमीचा व्रत धारण करा. आई जगदंबेची कृपा आपल्यावरती होईल. हा नवरात्र तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, वैभव, लक्ष्मी या सगळ्या गोष्टी देवो, एवढीच मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना. या नवरात्रामध्ये आपण प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. फक्त नवरात्रातच सन्मान करावा, नवरात्र झालं की लगेच भांडण करावं असं अजिबात नाही. तर नवरात्र झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला शक्तीचं दर्शन व्हावं, आई जगदंबेचं दर्शन व्हावं. जगातली प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूप आहे. तिच्याशी नातं आपलं असेल किंवा नसेल, प्रत्येक स्त्री ही आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी या नात्यानं तिच्याकडे पाहावं. तिच्यामध्ये जगदंबेचं स्वरूप आपण पाहावं, तिचा सन्मान करावा. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो तिथे साक्षात 33 कोटी देवांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला, त्या परिवाराला प्राप्त होत असतो. आज पाहतो आपण स्त्रियावर कुठेतरी जुलूम, अन्याय, अत्याचार, स्त्रियांच्या बाबतीमध्ये चुकीची गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या गोष्टी घडणार नाहीत याची दक्षता प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक स्त्री पुरुषानं घेतली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकानं दक्ष राहिलं पाहिजे. मुलगी आपली असेल किंवा दुसऱ्याची असेल, ती मुलगी मुलगीच असते, ती शक्ती स्वरूप असते. तिच्यातल्या शक्तीचा अपमान करणं म्हणजे साक्षात जगदंबेला डिवचण्यासारखं आहे. म्हणून त्या स्त्रीचा सन्मान करायला शिका. खऱ्या अर्थानं मा भगवतीची पूजा तुमच्या जीवनामध्ये घडेल एवढंच नवरात्राबद्दल सांगेल. याच शक्तींना, शक्ती स्वरूपांना कीर्तनकार, कथाकार रूपानं आम्ही घडवण्याचं काम करतो. चकलंबा या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान सद्गुरू कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. महाराष्ट्रभरातली लोक त्या संस्थांसाठी आर्थिक रूपात देणगी देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करतात. बनशेंद्रातही वाटत असेल की आम्हालाही कल्याण स्वामी संस्थांच्या विकासासाठी ताई मदत करायची असेल तर आम्ही तुमची मदत स्वीकारू. तुमची मदत ज्यांना वाटतंय की आम्हाला मदत करायची संस्थांच्या कामासाठी, आपल्या संस्थांच्या अंतर्गत आपण मुलींची वारकर शिक्षण संस्था घडवतो, चालवतो. धनोबारा ही सेवा करून घेतात. सध्या 250 ते 350 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. त्या मुली म्हणजे साक्षात जगदंबेचं रूप आहेत. त्याच जणाबाई आहेत, त्याच मुक्ताबाई आहेत, त्या सखूबाई आहेत, त्या बहिणाबाई आहेत. त्यांच्या सेवेमध्ये या नवरात्राच्या पर्व काळावर असं वाटतंय तुम्हाला की कुठेतरी आपली एक सेवा, थोडीशी सेवा त्यांची घडावी. कारण या नवरात्रामध्ये कन्या भोजनसुद्धा घालण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर असं वाटतंय कोणाला की ताई आम्हाला थोडीशी मुलींची सेवा करायची आहे, थोडंसं दान आम्हाला द्यायचं आहे, अशा भाविकांचं दान आम्ही स्वीकारू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
अपराध महाराज तुम्ही नाही विचारित होती कारण आपला करा क्षमा परत महाराज तुम्ही चित्त तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया व्यक्तित करा क्षमा परत